मंडळी, आजपासून दरबाराच्या कामामध्ये सूर्याबरोबर निशाताई देखील लक्ष घालणार आहेत. आई जेव्हा एखादी गोष्ट समजावते ना तेव्हा कितीही मोठा प्रॉब्लेम असला तर तो एवढासा वाटायला लागतो. तुझ्या बाबतीत तसंच आहे. तर माझं कौतुक करून झालं असेल तर खाऊन घे. गलती ये नहीं है कि तूने मुझे क्यों नहीं बताया, गलती यह है कि सूर्या के बारे में तूने ऐसा सोचा भी कैसे? अब्बू, आम्ही लहानपणापासून एकमेकांना ओळखतोय आणि बोल, रुक क्यों गई? आमचं एकमेकांवर खूप मनापासून प्रेम आहे. झोप येत नाही हे खरं आहे, पण मी सुद्धा नुसतंच बाहेर थांबून काय करणार. गप्पा मारूया की आपण दोघं. ठीक आहे, थांबतो. मार गप्पा. कसं आहे ना देवा, म्हणजे लई दिवस झाले मला सांगायचं होतं. मी तुम्हाला वचन देते अब्बू, इथून पुढे मी सूर्याशी बोलणार नाही आणि त्याला भेटणार पण नाही. याचा अर्थ असा नाही सूर्यावर माझं प्रेम नाहीये. शेवटच्या श्वासापर्यंत मी त्याला विसरू शकणार नाहीये. अगं गीताताई, काय करायला लागलीस? दुपारच्या जेवणाची तयारी करत होते. तुला सांगितलंय का कोणी? नाही, मलाच वाटलं. मी म्हणलं आज दुपारच्या जेवणाला आमच्या गावाकडचं ना झुणका भाकर आणि मिरचीचा ठेचा करूया. हे बघ, याचा काय मिरच्या पण झाल्यात निवडून आणि हे चण्याचं पीठ बी काढलं बघ. आता मला तू फक्त परमानचा, म्हणजे कोणाला कसं तिखट लागतं. आता दादासाहेब आहे त्यासनी चालतं का, आईसाहेबांनी चालतं का, आणि इरा देवा म्हणजे कसं त्यासनी बी आवडलं पाहिजे ना. सवय नसेल त्यासनी जास्त तिखट खायची. तुला सगळं कोणी करायला सांगितलं? आईसाहेब म्हणाला? नाही, आईसाहेब काय नाही बोल. मग हे बघ शालू, आईसाहेबांच्या परवानगीशिवाय इथं काही होऊ शकत नाही. स्वतःच्या मनाला आलं तसं वागायचं नाही. अहो पण तुला सांगितलेलं कळत नाहीये का? तुझा जो काही शहाणपणा चाललाय ना तो तुझ्याकडेच ठेवायचा. काय झालं का? काही बोलू नको. तुला जी कामं सांगितली जातील तेवढीच करायची, कळलं? आता यावर सगळ्यांना जाईत ना. राहू दे. बायको, ए बायको, बोला की. नाही तू आनंदी आहेस
हे कळलंय मला, पण नेमकं कारण काय काय सांगशील का नाही? का तुझ्या गावावरून एखादा फोन बिन आलाय तुला? नाही, मला तर वाटतंय तुमच्या गडिंग्लजला एखाद्या गाईला वासरू किंवा म्हशीला रेडकू वगैरे झालं असा ना. हे बघा, उगा आमच्या गार्डिंग ग्लास बद्दल बोलायचं काम नाही. आमच्या गार्डिंग ग्लास बद्दल बोलण्याचा हक्क फक्त मला आहे. या का म्हणतो बायको, एवढी कंबर लचकवत लचकवत नसतेस. 8-10 दिवसाकरता मारला चाललीस का काय? चाललीस नाही? 8-10 दिवसाकरता माहेरला जायला उठसूट, मला काही दुसरा कामधंदा नाही बाई घरात. पण तुला इकडं लईच काम असतात, हे कधी कधी विसरूनच जातो मी. टोमणं मारताय बाई मला, टोमणं मारताय. नका बाई मारू मी, खरं काय तेच बोलतोय. बरं तेच काय झालं, कशा पायी नसते एवढा आनंदी आनंद का झालाय तुला सांगशील का नाही? अहो सांगते. मी आज जो काही बाण मारला होता का नाही, तो नेमक्या जागी जाऊन बसलाय बघा. म्हणजे मला असं वाटलं होतं आज लागल, उद्या लागल, नाही तर परवा लागल, पण हाय हो, जसा मी इथं सोडलाय का नाही तो डायरेक्ट जाऊन बसलाय बघा. त्याच्यामुळे आनंदी. अगं बायको जरा का, अगं कसला बा, कुठून काढलास, पुन्हा घुसवला सांगशील का नाही? सांगते इसकटून सांग. त्या शालूच्या मनात गीताच्या विरोधात या जो काय बाण सोडला होता तो बरोबर नेमक्या जागी जाऊन बसलाय बघा. म्हणजे गीताच्या विरोधात मी शालूच्या मनात जे काय भरवलं होतं, तिला जे काय सांगितलं होतं, हे सगळं शालूला पटलंय. तू डोसक्यात पडलीस का? अगं तुला 1,57,000 वेळा याच्या आधी बी सांगितलंय मी, त्या गीताच्या नादाला लागू नकस. अगं तुझ्या गीताशी आता जिंकशील, उद्या जिंकशील, परवा जिंकशील, पण एकदा का सूर्याचं गीताचं लगीन झालं का तू तुझ्या स्वतःच्या कर्मानं मरशील. कर्मानं वाटलंच होतं हे मध्ये काहीतरी शेपूट घातली आणि तुम्ही बोलणार म्हणून. हे बघा, थांब गीत. शालू, अगं सकाळ धरणा कुठे होतीस? देवासनी चहा द्यायला गेले होते. काय म्हणलीस तू? तू सूर्याला चहा घेऊन गेली होती? वय कुणी आहे का? वाचवा प्लीज. मला वाटतं आपण रस्ता चुकलो. अचानक असं काही होईल असं कुणालाच वाटलं नव्हतं. अचानक नाही बरं का, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं लय राडा होणार. ही वादळापूर्वीची शांतता आहे. म्हणजे हे सगळं प्रकाश मामांनी केलंय? नाहीतर कोण करणार आहे? तरीच म्हणलं दीपक मामा एवढं कसं काय बोलायला लागले? जाऊ दे, तर काय माणूस ऐकायलाच तयार नाही म्हटल्यावर कोण काय समजून सांगणार. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न राष्ट्रवारिष्ठनेमी. आता वांगणेची अंगठी वधूवराने एकमेकाला घालायची. एक मिनिट मामा. रावसाहेब, किती झालं तरी आमची मुलाची बाजू आहे. आमच्या काही अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण व्हायला हव्यात. त्यामुळे आमची अट तुम्हाला मानावीच लागेल. त्याशिवाय मी तारीख काही फायनल करणार नाही.